व्यास पौर्णिमा, त्याला दुसरं नाव काय आहे गुरु पौर्णिमा, त्याला तिसरं नाव काय आहे लाही पौर्णिमा. लाही पौर्णिमा माहिती आहे तुम्हाला? पंढरपूरला गेल्याच्या नंतर आज तिथला लही काला घेतात आणि लही घेऊन सर्व वारकरी गावाकडे येतात. मग लही घेऊन यावा का खाऊन यावा? का लय होऊन यावा? तर साधू संत गेले आणि ते म्हणतात बीज भाजूनी केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. त्या पद्धतीचा परमार्थ साधू संतांनी केला. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात मग अग्निकुंडे बीजे घातली ते अंकुर जसे जेवी मुकली देवी न फळताच मज आरपिली शुभा अशुभे. तुमचं शुभ कर्म असो अशुभ कर्म असो पण ते दोन्ही बी जर देवाला अर्पण केलं तर ते दोन्हीही तुम्हाला जन्म मरणाच्या तावडीतून सोडवणार असं ते कर्म, असं ते वर्म, भक्तीचे ते वर्म जयाच्या हाती. तया घरी शांती क्षमा दया. त्याच्या घरी त्या भक्तीचं वर्म. मग भक्तीचं वर्म भक्ती कोण करत नाही? पण बाबांची कृपा झाली आणि आम्हाला असं त्यांनी केलं आणि तोच संप्रदाय देवापासून आलेला ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकयानंद शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा असा असलेला संप्रदाय, त्याला संप्रदाय परंपरा म्हणतात. आणि परंपरेतून संप्रदायातून ज्या वेळेस ते नाम अनुग्रह प्रत्यक्ष, जसं आम्हाला मुंबईहून पाटोद्याला यायचंय तर पाटोद्याला यायचंय तर पाटोद्याचीच गाडी तिथं आलेली पाहिजे तेव्हा आम्ही पाटोद्यात येऊ शकतो, है का नाही? तर आम्हाला तिथं गाडी असायची चौसाळा मुंबई. तर चौसाळा मुंबई गाडी कुठून येते म्हणले? पाटोद्याहून येते. तर पाटोद्याहून आलेल्या गाडी जर तिथं बसला मनुष्य तर बरोबर पाटोद्यात येऊ शकतोय. तसा देवापासून आलेला संप्रदाय, त्याच्यात जर आपल्याला अनुग्रह प्रसाद वर्म म्हणजे देवाचं नाम. वर्म म्हणजे तिसरं दुसरं काही नाही, ते देवाचं नाम आपल्याला भेटलं तर आपण आता मला सांगा, मी घाटकोपरला मुंबईला त्या चौसाळा गाडीत बसलो तर मला असं सारखं लाईट दाबावं लागल, ब्रेक दाबावं लागल, पाटोद्यात येऊन पोहोचल. फक्त तिकीट काढून गाडीमध्ये आणि पुन्हा झोपलो तरी पाटोद्यात आलो, कंडक्टर म्हणते पाटोद आला उतरा. तर काही सायास आहे? तसं ज्याला अनुग्रह झाला संप्रदायपूर्वक म्हणतोय, संप्रदायपूर्वक, त्याला ऑटोमॅटिक आपण देव होतो. एवढं सामर्थ्य. पण ती गाडी नाही भेटली तर आपण येणार असे मग शिकून पांडित्य करून जे महाराज झाले ते अनेक आहे. पण त्यांना संप्रदाय, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, जे बी संत होऊन गेले त्यांना संप्रदाय परंपरा आहे. आणि परंपरेने असलं तर तिथपर्यंत आपण येऊन पोहोचू, अन्यथा पोहोचू शकत. तो होईल पुण्य होईल, पुण्याच्या अवतानी स्वर्ग होईल आणि स्वर्ग भेटल्यावर पुन्हा रिटर्न, पुन्हा तेच. पण मुक्ती मिळणार नाही. आणि जोपर्यंत असा संप्रदाय, म्हणून असा देवापासून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि तो देवापासून आलेला संप्रदाय. आणि त्याच्यातून पहा बरं, आपण प्रत्येक जण अभंग सगळ्याला माहिती, परमार्थ सगळ्याला माहिती. आपण म्हणतो प्रेम सुख देई, प्रेम सुख देई आणि प्रेमा विन नाही असं म्हणतो का नाही? सगळ्याचं पाठ आहे का नाही? मग प्रेम कशाला म्हणतात? भेटलं का? दुसरं प्रमाण सांगतो, मंथुनी नवनीता तैशे घे आनंद आणि वाया व्यर्थ कथा सांडे. मग आता मंथुनी नवनीता म्हणजे माझ्या सगळ्या आयासारखे, आजी सारखे आहेत. तर मग त्यांना मंथन केल्यावर
त्या दुधातून लोणी निघतं. हा दृष्टांत सगळ्याला माहिती, रोज हरिपाठात आपण माहिती. मग मला सांगा, मंथन करायचं, त्याला दृष्टांत माऊलीने दिलाय की मंथुनी नवनीता. नवनीता म्हणजे काय? दुधाला मंथन केलं तर मग मंथन करायचं म्हणजे दूध आणायचं आणि त्याच्यात रवी घालून असं हिसळीत बसायचं का? मग त्या दुधाला घरी आणल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं? मग तुम्हाला कुणी तापिवलं का? पहिलीच क्रिया नाही तर पुढचं कवा आपल्याला काय कळायचं? तापिवलं का तुम्हाला? बरं, तापिवलं तर तापिवल्यावर काय होतं? त्याला ऊतू येतो. मग ऊत आला का? ऊतू आलं का कधी? आणि जे ऊतू येणे ना त्याला म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आणि प्रेमाविन नाही. तिला ऊत आलता इथं बसल्या, ते काय होतंय ना कळत नाही. आणि ते कशाने होत? केवळ नाम. मग ते तापिवलं तर येतंय आणि ते येतच सांगतात. तसं जर प्रेम सुख भेटलं, आता मी जे सांगतोय ज्ञानेश्वरीतलं सांगतोय का दुसरं कशातलं? साधू संतान देव सांगतोय. प्रत्यक्षात देव सांगतोय. काय सांगतोय? की तेथ एक विश्व एक आपण. हे विश्व एक वेगळं होतं आणि त्याच्यात मी एक वेगळा असा समजित होतो. एक विश्व वेगळं, मी वेगळं आणि देव तिसराच. देवाचा तर तपास नाही. असं जे दोन पण होतं ते काय झालं? आईशे आळू माळू जे दुजे पण, असं जे दोन पण होतं तेही आटोनी गेले अंतत. ते मात्र उकळी आली ना त्या दुधाला आणि ते उतू गेलं ना, त्या दुधातलं पाणी मात्र सगळं आटून जात. पाणी आठवण्यासाठी त्या दुधाला अग्नीचा जाळ घातलेला असतो. मग दूध तापल्या उतू येतं तुमच्याकड का असंच राहतं तुमच्याकड? मग उतू यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? आणि जर उतू यायला असं यायला लागलं ना, बाकीचे ज्यांना संप्रदाय नाही असा, ते महाराज लोक म्हणतात आम्ही बी लई केलं, आम्ही बी, पण असलं कुठं बघितलंच नाही. कसलं दूध उतू यायचं? मग तुझ्या दुधाचं दही होईलच कसं? तो जर बघितलंच नाही असलं तर. आणि रोज हरिपाठचं म्हणतोय काय? म्हणतोय तू म्हणतोय, पण तुझ्या दुधाला उकळी जर आलेली तुला माहित नाही तर तू नेमकं केलं काय आजपर्यंत? पण सगळ्याच्या फ्रंटला कोण येतं? तेच येतं. आणि ते आपल्याला म्हणतात हे. मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या दुधाला उकळी यावा का नाही? उतू यायला पाहिजे का नाही? आणि जर उतू आलं तर ते महाराज लोक म्हणतात असलं तर आम्ही कुठं बघितलं? असंच म्हणतात का दुसरं काय म्हणते? मग आता दुधाला उतू आलेलं जर नाही आलं तर त्यातलं दही होईल का? आणि त्याला म्हणतात अष्ट सात्विक भाव. त्याला काय म्हणतात? आता ते दुधाचं उदाहरण दिले. दुधाचं काय दिले? उदाहरण दिले. तसं आपल्याला सध्या उकळी आल्याने होतं. म्हणजे काय होतं? डोळ्यातून आसरू येतं, अंग थरथर कापतं, मोठमोठ्याने आरडणार, तो रडणार मोठमोठ्याने. का? त्याला काय दुःख होतंय का? नाही, आतमध्ये त्याला ते देव आहे, त्या देव आणि तो विश्व आणि आपण असं दुजे पण होतं, ते एक होतं. आणि तो एक झाल्यामुळं आज काय घडतं ना त्याला कळत नाही. त्याला कळत नाही आणि त्याची अवस्था बाहेर गात्र हरपून गेली. आत आनंद झाला की बाहेरच्या सगळ्या हातपायाचं अवसान त्याचं हरपून जातं. पहा बरं, एखादा माणूस आहे ना, फक्त एक ती बाटली एवढी एवढी प्याला तर त्याच्या हातपायाचं सगळं अवसान गळून जातं. आणि तो रोडच्या कडेला कुठं पडलाय का, माझ्या अंगावरचे कपडे फाटलेत का, माझ्या अंगावर चिखल पडलाय का, कोण मला बघतय, त्याची त्याला काय आहे का? ते तसं कशाने झालं? तेवढ्याने जर तेवढी गोष्ट होती तर ह्याने कसं व्हायला पाहिजे? ह्या परमानंदाने तशी गोष्ट, तसा हा माणूस पडत नाही.
तसा होत नाही, पण त्याला असं चाललेला आत्म्याची चर्चा ऐकून मग त्याला तसं व्हायला तसं होतं. पण उदाहरण दिलंय तसं, मग तसं व्हायला पाहिजे का नाही? आणि तसं झाल्याशिवाय प्रेम सुख आपल्याला भेटत. आणि असं जे आहे ते मात्र साधू संतांतून आलेल्या संप्रदायात त्याचा अनुग्रह भेटल्याशिवाय होत नाही. आणि लाखात तुम्हाला सांगतो 100त 99% महाराजांना माहित नाही अनुग्रह म्हणजे कशाला. ते म्हणतात आज आम्ही नवीनच ऐकलो. पहा, मला सांगा, हरिपाठात सांगतो ज्ञान गूढ गम्य आणि निवृत्तीने दिलेले. मग तिथं ओपन सांगितले का? नाही. दुसरं प्रमाण सांगतो, ज्यांच्यापासून हा संप्रदाय सुरू झाला, ज्यांच्यापासून संप्रदाय सुरू झाला, कोणापासून? आदिनाथापासून. मग आदिनाथ म्हणजे शंकर भगवंत. शंकर भगवंतांनी पहिला अनुग्रह कुणाला दिला? पार्वती मातेला. मग पार्वती मातेपासून जर आपला संप्रदाय सुरू झालाय, तर आताच्या महाराजांना पार्वती माता चालावा का न चालावा? पार्वती माता कोण आहे? आपली आई आहे ना. मग आईचीच निंदा करतात, ह्यांना लाज नको वाटायला? आईलाच अनुग्रह पहिला झालाय ना, आणि आईचीच निंदा करतात, आई नको म्हणतात. काय सांगावं? हा तुम्हाला सांगतो, त्या पार्वती मातेला अनुग्रह दिला. तिथे एक शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले. का ओपन सांगितलंय तिथं? तिथं काय सांगितलंय? ते म्हणते त्या शंकर भगवंतानी पार्वती मातेच्या कानामध्ये काय सांगितलं? काय नुक बाबा, म्हणजे काय? ते गुपित आहे, ते गुपित आहे. मग आता आपल्याला जिथं तिथला गुपित भेटलंय का ओपन भेटलंय? आपल्याला गुपित भेटले आता, पण ज्यांना ओपन भेटले त्यांनी विचार करायला पाहिजे का नाही? कारण ओपन जे आहे ते सगळ्यांसाठी आहे. ओपन जे आहे ते सगळ्यांसाठी, पण गुपित भेटलं, आणि जोपर्यंत गुपित भेटत नाही तोपर्यंत आपलं जन्म मरण टळणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि ते गुपित जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला उतू येणार, आणि आपल्याला उतू येणार नाही तोपर्यंत आपलं दही होणार. आता दही होणं म्हणजे काय? किती दही केले तुम्ही तरी तुम्हाला दही होणं म्हणजे माहिती. ते दूध चांगलं असलेलं काय होतं? मग नासलं का आपलं दूध? मग नासणं म्हणजे काय? तर ह्या असलेल्या प्रपंचाबद्दल, नश्वर जगताबद्दल असलेला जो आपला भाव आहे तो आपली आसक्ती उठती, आणि त्या परमात्म्यावर ज्याच्यामुळं आपण आहेत त्याच्यावर आपलं काय होतं? प्रेम बसत. म्हणजे हिकडचं सगळं नासत आणि त्याच्यावर प्रेम बसत. म्हणून प्रेम सुख देई, तवा प्रेम सुख बसतंय, तवा ते नासत आहे. आणि आपलं जर हिकडचाच माळा बोलवायचं चाललं तर कसं नासन? दहीच झालं नाही तर. आणि मग दही करायचंय तर आधी आपल्याला ऊत आणावा, उतू यावा लागण. उतू आल्यावर थंड झाल्यावर पुन्हा मग त्याला लावोनी हात कुरवाळीला आणि सांगितली चिंता. आता हे सगळ्याचे प्रमाण पाठ आहे. मग कोणत्या महाराजांनी अशी आहे का क्रिया केलेली की आपला माथा चोळलाय, तूप लावून त्याला ती पुढची प्रक्रिया दिली? असं झालंय का आपल्या परमार्थात? नाही, कोणालाच माहित नाही. फक्त हरिपाठात दिलेलं आहे. आपल्या कुठं वाटेला आलंय? आणि ते मात्र उतू आल्यावर, आपलं उतू आलं ना तर मग ते उतू आल्याला जशी सुगरण वर चाललं तर त्याच्या पाण्याचा शिपका टाकली की दूध जसं शांत होतं
तसं ती अवस्था झाल्याच्या नंतर मग त्याला तो प्रबोध म्हणतात. त्याला हरिपाठात प्रमाणे साधू बोध तो नुरोनिया केला आणि ठाईचा मुराला मग कापुराच्या वाती आणि ठाईच समाप्ती. हा पुन्हा सगळं संपून जातं आणि त्या कापुराच्या वाती जशा उजळतात तशा आपल्याला उजळण्यासाठी साधू संत येतात. मग आता आपलं उजळणं म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणजे चांगले परमार्थ चांगले, हे बी महाराज चांगले, ते बी महाराज चांगले, आपल्याला काय पाया पडायचं, निघायचं आणि यायचं, झालं रे झालं. पण तुकाराम महाराज तसे नाही. ते म्हणले उजळा वया आलो वाटा खरा खोटा. मी उजळा वया आलोय वाटा आणि खरा आणि खोटा. मग आता उजळा वया उजळ असाच एक शब्द दुसरा एक ठिकाणी अभंगात आहे. कुठे? आणि अवघी चिंता. मग संत दर्शनी आणि पद्मनाभ. हा तो पद्मनाभ जेव्हा हात लावून कुरवाळते तेव्हा तो आपला पद्मनाभ जोडून देतात. बिना टाक्याचं बिना दुर्बीनचं ऑपरेशन संत करतात आणि देवाचा जॉईंट आपला करून देतात. त्याला काहीच नाही, त्याला म्हणतात शक्तिपात. आणि जोपर्यंत शक्तिपात होत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म मरणाच्या पार होता येणार नाही. पण कोणचा ठेवा? हा ज्या वेळेस आपल्याला उतू येईल ते थंड होईल, तशी अवस्था थंड होईल. पुन्हा सद्गुरूच्या हाताने त्याला प्रबोध भेटेल, त्या साधू बोध म्हणतात तो बोध भेटेल. हा जो ठेवा असं जे होतं ना, उतू आल्यासारखं हसतोय, रडतोय, पडतोय, थरथर अंग कापतय, अशी स्थिती त्याची घडती. आणि तो तुका म्हणे होता हा ठेवा, तो ठेवा सापडला आणि त्याच्यामुळं माझं भाग्य उजळलं. मग आता आपलं भाग्य उजळलंय का? उजळलं. भाग्य उजळणं कशाला म्हणतात? संत भेटल्यावर काय होतं हे प्रश्न आहे, हे प्रश्न. कारण उजळलं भाग्य म्हणू, पण उजळलं म्हणजे काय? त्या भांड्यावर आलेला काय काळीमा असते शेवळ, किंवा लग्नात आपल्या देव कसं उजळून आणते पोरायच्या, आहे का नाही? तसं आपलं भांड उजळतं. मग आटल्या भांड्यावर मळ कशाचा बसलेला आहे? मी आणि मी देह आहे आणि ह्या देहा संबंधाने असणारे माझे, पुन्हा घर दार बायका पोरं इस्टेट ही आलेला आपल्यावर काय. आणि तो मळ काढला तर त्याला म्हणतात उजळले. आणि तो मळ तसाच राहिला तर भांड आपलं जसं ना तसं घाणे, तरी आपण म्हणतो उजळले. मग जमन का? हा ते आतलं मी आणि पहा ज्ञानेश्वरीत अशी एक ओळ आहे, मी आणि माझे आठवण विसरले जयाचे आणि तोची पारता संन्याशी जाण. हा मग असा जो मी आणि ज्यावेळेस त्याला प्रबोध भेटन त्याला काहीच समाप्ती होणार आणि देव आणि तो एकरूप होणार. अशी जी चाललेली साधू संतांची परंपरा आहे, ते म्हणतात माझ्या वाट्याला आली. आणि आज जे काय आहे ती सगळी स्थिती त्या साधूच्या एक नामाने होती. आणि ते नाम पुन्हा कोण येत आहे? सद्गुरु वाचोनी नामने हाता आणि साधने साधिता कोटी गुणे. म्हणून ज्यांच्यापासून आम्हाला आला वसा, ज्यांच्यापासून आम्हाला आला वसा, त्यांचा नामघोष केला पाहिजे का नाही आपण? नाही का? त्यांचा नामघोष केला पाहिजे. आणि त्यांचा ते जर नसते भेटले तर आपल्याला काही कळालं. जसं ज्ञानेश्वर महाराज होते तसेच त्यांचा अवतार. जग ज्यांच्यापासून चालय ना, संत म्हणजे एक तत्व आहे. संत म्हणजे काय? माणूस नाही. संत म्हणजे माणूस नाही, संत म्हणजे तत्व आहे. आणि ते तत्व तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात विराजमान
आहे आणि त्याचं आपल्याला दर्शन करून देतात ते संत. कारण देह हा कसं आहे, नाशिवंत देह आहे, मळमूत्राचा बांध आहे, तो कसं काय संत होईल? म्हणून ह्या देहाला चालवणारी जी आत्मशक्ती आहे, सद्गुरु शक्ती आहे, जे तत्व आहे, जे चैतन्य आहे, त्याला देव म्हणतात. आणि त्याचं दर्शन आपल्याला घरी बसल्या बायका पोरं सगळं सांभाळीत असता, कामधंदा करीत असता, फक्त जर ते नाम भेटलं, तो ब्रह्मरस आपल्याला भेटला, तर त्यांच्या कृपेने सगळी काही गोष्ट आपल्याला जागी बसल्यावर. पहा बरं, त्या दिवशी आम्ही मावशीच्या इथं प्रवचन झालं, तिथं विष तयापाशी पांडवा मी हरपलो गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. मला कुठं सापडा, मी कुठं हरपलोय आणि मी तुम्हाला कुठं भेटन म्हणून सांगितलंय देवाने? पंढरपूरला, चारीधामला, कुठं सांगितलंय? जेथे नाम घोष बरवा करीती माझा. जिथं माझं नामस्मरण चालू आहे तिथं मी असतो, असं कोण म्हणतंय? मग माणसं नामस्मरण घेतात, नाम घेतात, समजून घेतात का नको तिकडे फिरतात? देव सदा जवळीच असे, या लागी जनकैशे पिशे, पाहो जाती देशोदेशी. आणि ज्याला कळला तो गदगदून, आणि नाही कळला तो थोबाड. इतके थोबाड वासू वासू भजन म्हणून कॅन्सर झाले, पण देव कळला नाही. आणि देव म्हणलं तर तुम्हाला सोडून दुसरा देव नाही, तुम्हीच देव आहात. तुम्ही म्हणजे शरीर नाही, तुम्ही म्हणजे शरीर नाही. ह्या शरीराला जी चालवणारी शक्ती आहे, जसं त्या बल्बातली, त्या फ्रीज मधली, त्या टीव्ही मधली जी लाईट एक आहे का दोन आहे? मग ती लाईट म्हणजे देव आहे, आणि बल्ब म्हणजे आपण शरीर आहे, टीव्ही म्हणजे शरीर आहे, फ्रीज म्हणजे शरीर आहे. पण ते ज्याच्याने चालतं ती काय आहे? आणि मग ती लाईट सगळ्या पाठवत्यात एक का दोन? मग तुमच्या आपल्यात सगळा देव एक का दोन? म्हणून आपुला तो एक आणि तेने विन जीवा. मग तुम्हाला सुख पाहिजे का दुःख? सुख पाहिजे तर स्वतः सुख कशाने होईल? तो असलेला आहे, त्या देवाचं ज्ञान करून घेतल्यावर तुम्ही सुखी होणार का? पहिलेच सुखी इथं, पहिलेच सुखी इथं. फक्त आम्ही दुखी कशामुळे? मी आणि माझं घेतले गबाळ वज म्हणून दुखी इथं. आणि तेवढं वज टाकलं की मग मोकळं चालायला. पण आपण वजाने चिरडलेलो आहे, ते वज मात्र त्या देवाच्या नामाने. आणि ज्यांच्यापासून आलो, पहा बरं, आज फार बिडून आले, माळवाडीहून आले, सगळे आले. कवरच सांगत बसलो ना तर बाबाचं वर्णन कमी पडेल. पण तुम्ही आलात, ह्या मावशांनी सगळ्यांनी बरं का, आपल्या साधक मंडळींनी, जो हा बाबाचा. आम्ही गेल्या वर्षी मला वाटलं कोण चार येते का नाही, म्हणून आम्ही 10 बाय 10च्या खोलीत केलं. आता वाटलं पाऊसही येणार नाही कोणी, तर त्या खोलीत करायला गेलो तर तिथं माणसं बसणार, इथं बसणार. आता काय असं हा तुम्ही दुसरं तिसरं कोण नाही बरं, तुम्ही माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबाचं हे असे नटून आलेले, आणि त्यांचं कार्य तेच करणार. फक्त मला निमित्त मात्र केलं. आपलं जे चाललंय ते साधूचं काम साधू करत असतो, म्हणून एक बार त्यांचं आपण नामस्मरण करू. हा, ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो
श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्री श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद